तर बघा आता वाजलेले आहेत 5 आणि आत्ता आम्ही व्लॉग सुरू केला आहे. म्हणजेच आता आमचं पार्लर झालं आहे दोघींचं, माझं आणि मम्मीचं. कारण आम्ही घरीच बोलवलेलं त्या दीदीला पार्लरचं करायला, कारण श्रीषामुळं आपल्याला बाहेर जाणं होत नाही आणि त्याच्यामुळं मग आम्ही त्या दीदीला घरीच बोलवलं. म्हणजे त्याच दीदी माझं ब्लाऊज वगैरे सगळं स्टिच करून देतात. मग त्यांचं येणं जाणं चालू असतं सारखं आणि मग त्यांनीच आमच्या दोघींचं पार्लर वगैरे केलं. म्हणजे आम्ही बाकी काहीच नाही केलं, फक्त क्लीनअप केले. मी पण क्लीनअप केले, मम्मीनी पण फक्त क्लीनअप केले. आणि बघा इकडं आमची श्रीशू खाली आहे, मम्मी तिला घेऊन बसली आहे कारण ती रडती आहे. आणि आत्ता आपल्याला तिची थीम बनवायची आहे फोटोशूटची, म्हणजेच मकर संक्रांतीसाठी. कारण उद्या पण पॉसिबल नसणार आहे आणि परवा तर संक्रांतच आहे, त्याच्यामुळे 2 दिवस अगोदरच मी तिचं शूट करून घेते आहे. तर बघा कसं शूट होतो आहे. आत्ता जेव्हा सगळं डेकोरेशन होईल त्याच्यानंतरच मी कॅमेरा ऑन करेल, कारण आता मलाच डेकोरेशन करायचं आहे. आणि शंभू तुम्हाला माहिती आहे ॲज युजल कधीच कॅमेरात येणार नाही आणि कधी त्याला मी घेऊ पण शकत नाही, कारण जर त्याला घ्यायचं म्हटलं तर तो डेकोरेशनच करणार नाही. त्याच्यामुळं मी डायरेक्ट सगळं डेकोरेशन झाल्यानंतरच आता कॅमेरा ऑन करेल. तर जोडून राहा, स्किप करू नका, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि आज आपण बनवणार पण आहे काहीतरी स्पेशल. सो शंभूचं स्पेशल म्हणजे ते शंभूला खूप जास्त आवडतं, त्याला दुसरं काहीच आवडत नाही, त्याला ती एकच गोष्ट खूप जास्त आवडती. आणि तो तिकडं बसलाय, त्या रूममध्ये बसलाय तो खुर्चीवरती, पण तो तरी पण तो येणारच नाही व्लॉगमध्ये. त्याच्यामुळे चला वेळ नको घालवायला, 5:30 झालेले आहेत. घरातली कामं पण भरपूर आहेत. मम्मीला अजून ते खिंगट वगैरे उद्या करायचे, त्याची तयारी पण करायची आहे. परत ते खण वगैरे आणलेले पुजायचे. तर चला वेळ उद्या का बरं ते उद्या पुजायचे, पण मम्मी आत्ताच घेऊन आली आहे त्याला, पण ते उद्या पुजायचे असतील. पण मग आम्ही पटकन हे करून घेतो, कारण मग ही रडती आहे. कमीत कमी हिला झोपावी तर लागणार आहे आता डेकोरेशन करताना, नाहीतर मग हिला तरी मम्मीला घेऊन बसावं लागणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला शंभूची स्पेशल डिश पण बनवायची आहे जाऊन. तर चला. ड्रम घेऊ नको, तो आमचा ड्रम तिथं तुम्हाला सगळे म्हणतील तुम्ही हॉलमध्ये असा ड्रम का तिथं ठेवलाय. तो हीटर आहे, पण तो हीटर आहे आणि त्याला जोडायचं आहे. पण पप्पांना आता सध्या बिझी असल्यामुळे पप्पांना टाईमच नाही आहे, त्याच्यामुळे तो हॉलमध्ये आहे. आणि त्याच्यावरती आपण सगळी हलव्याची ज्वेलरी ठेवली आहे. आणि मम्मीने टेरेसवरून एवढे सगळे कपडे धुवून आणले होते खाली सुकवून, तर याच्या मला कपड्यांच्या घड्या करायच्या होत्या. आणि आपलं पिल्लू बघा कसं खेळतंय मस्त. तर मी तिला खेळत कारण ती झोपलीच नाही. तो मला जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की श्रीषा झोपली आहे, पण ती लगेच उठली, त्याच्यामुळे तिचा झोपायचा काही चान्स नव्हताच. सो मी तिलाच घेतलं बेडवरती आणि तिला बेडवरती थोडंसं खेळायला सांगून मी पटकन कपड्यांच्या घड्या करून घेतल्या, कारण मला नंतर जायचं होतं किचनमध्ये. मग श्रीषा आपली जरा वेळ खेळून झालं आणि झोपली. मग बघा मी आली आहे किचनमध्ये आणि आता आपली चालली आहे बिर्याणीची तयारी. म्हणजेच आपल्याला अंडा बिर्याणी बनवायची आहे, त्याची स्पेशल डिश त्याला खूप आवडते. तर त्याच्यामुळं बघा मी कांदा चिरून घेतलेला आहे आणि आत्ता मी टोमॅटो चिरून घेते आहे. तांदूळ मी सगळा निवडून घेतलेला आहे आणि आत्ता मी त्याला वॉश करते आहे. अंडी उकडायला घातलेली आहेत आणि मला तांदूळ वॉश करून भिजत ठेवायचं आहे, म्हणजे पाण्यात ठेवायचं आहे. तर पाण्यात तो ठेवलेला एका साईडला आणि आत्ता मी फोडणी करून घेते आहे. म्हणजे त्याला अगोदर मी अर्धा तास भिजून दिला मस्त पाण्यात. आणि आता बघा सगळा कच्चा मसाला टाकून मी मस्त असं पाणी उकळायला ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये उकळून घ्यायचं आहे आपल्याला तांदूळ. त्याच्यामुळे आता माझी ती प्रोसेस सुरू आहे. आणि पलीकडे मी कांदा पूर्णपणे लालसर भाजून घेतलेला आहे. तर आता सगळी प्रोसेस होईल, बट आता एवढं सगळं मी रेकॉर्ड नाही करू शकत, त्याच्यामुळे तुम्ही पुढे बघा आता मी कशी बनवते बिर्याणी ते.
रेडी आणि आता फक्त आपल्याला खायची आहे, सर्व करायची आहे. तर बघू सगळ्यांना विचारून कशी झाली आहे. तर चला आपण बसूया जेवायला. तर बघा फायनली बिर्याणी झालेली आहे आणि आता आम्ही सगळे हॉलमध्ये जेवायला बसणार आहोत. कारण आता किचनमध्ये सगळं ते खेंगडचं वगैरे ते ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे आता आम्ही हॉलमध्ये जेवायला बसणार आहे. तर तुम्ही पाहिली, मी केली आहे, बनवली आहे. आता ते खाल्ल्यानंतर टेस्ट समजणार आहे की कशी झाली आहे ते. तर चला घेऊन येत आहेत सगळेजण इकडं हॉलमध्ये सगळं सामान. पहिले खातो आणि मग सगळ्यांचे रिव्ह्यू तुम्हाला देतो. बिर्याणी आहे फक्त. खायचे दिवस काय होते थोडा नाही पण ते पोटात कळ मारते. एकदम छान मस्त. इकडं बघून सांगा कॅमेऱ्यात कशी झाली ती बिर्याणी. खूप छान. शंभू कशी झाली ती बिर्याणी? सारखी खूप छान. त्याच्यासाठी बनवलेली, त्याचं तर 1% पण माझ्याकडे लक्ष नाही आहे. सांग ना, गॅलेक्सी सारखी. नको ते जाहिरात कर. हां, गॅलेक्सीची का जाहिरात करायची आपण, ॲडव्हर्टाईज मोकळ्यात. आणि बघा आमचं जेवण झालं, तो फोन घेऊन बसला आहे आणि इथे यांनी एवढं सुंदर हे सगळं आम्ही बनवलं. थोडंसं अजून या डेकोरेशन राहिलेलं, पण आपली श्रीषा एवढी रडत होती की तिला डायरेक्ट आम्ही पाण्यात झोपवली तिकडे नेऊन. त्याच्यामुळं आता हे आम्ही शूट उद्या करतो आहे, आजचं कॅन्सल केलं आहे. पण याच्यात अजून भरपूर साऱ्या गोष्टी येणार आहेत. तर उद्यासाठी स्टे ट्यून. उद्याचा जो नवीन ब्लॉग असेल तर त्याच्यामध्ये ते शूटचं घेतलं जाईल. हॅलो म्हणून तिला फोन करायचं निवांत. तर फोन मी नाही करणार. हे म्हणले की चहा नाही लागू नको म्हणले. बघा मम्मीने आमच्या उद्याची तयारी करून ठेवली. मग अशी मी बिर्याणी करत असताना अजून ठेवायचं काय काय बरंच राहिले, पण बाकीचं सामान किचनमध्ये. इथं निम्मय बाकीचं किचनमध्ये आहे. फक्त भाज्या निवडून घेतलं. आज आम्ही इथं जेवण केलं. इथली तर रूम अशी झाली की बघा ती साडी. तर बघा सगळी कामं झाल्यानंतर आपल्याला अर्बनचे पण काही प्रोडक्ट रिसीव झालेले आहेत, तर ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण हे प्रोडक्ट ओपन करूया. तर तुमच्यासमोरच ओपन करते. अजून मी सुद्धा ह्याला ओपन केलेलं नाही आहे, तर मी डायरेक्ट हे तुमच्यासमोर ओपन करते आणि तुम्ही बघू शकता. सुंदर आपल्याला हॉट एअर ब्रश रिसीव झालेला आहे अर्बन योग यांच्याकडून. इंस्टाग्रामला जेव्हा मी प्रमोशन करेल तेव्हा तुम्हाला याची लिंक, नंबर वगैरे सगळं भेटून जाईल. प्लस मी शॉर्ट व्हिडिओला पण त्यांचं कोलॅबरेशन देणार आहे, सो तिथेसुद्धा तुम्हाला याची लिंक वगैरे भेटून जाईल. तर ह्याचं पॅकेजिंग बघा किती सुंदर दिलेलं आहे त्यांनी पॅकेजिंग. तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे प्रोडक्ट. आता तुमच्या समोरच ओपनिंग केली आहे मी याची. तर जेव्हा मी हे यूज करेल आणि तेव्हा मला समजेल कोलॅबरेशन वगैरे करताना की हे किती सुंदर आहे. हॉट एअरचं आहे, त्याच्यामुळं आपले केस जरी ओले वगैरे असतील तरी एकदम स्ट्रेट आणि लगेचच आपल्याला ते सुकवून देणार आहे हे हॉट एअरचं मेक बोल्ट. तर खूप सुंदर आहे. आता जेव्हा मी करेल तेव्हा तुम्हाला समजेल. तर हे पार्सल आपल्याला रिसीव झालेलं आहे. तर त्याच्यासोबत त्यांनी बघा हे त्यांचं बुक पण दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कसं यूज करायचं हे ते सुद्धा सांगितलेलं आहे. प्लस तुम्ही बघू शकता इथे त्यांची प्रोडक्टची 1 इयरची वॉरंटीसुद्धा आहे. म्हणजे ब्रँड खूप सुंदर आहे अर्बनचा आणि ब्रँडेड वस्तू आहे, खराब होणारी नाही आहे, वॉरंटी आहे. तर जेव्हा मी याला यूज करेल याचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि माझं जेव्हा मिनी व्हिडिओ पडेल, म्हणजे शॉर्ट व्हिडिओ पडेल किंवा मिनी ब्लॉग पडेल, त्याच्यामध्ये तुम्हाला याची लिंक, मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट डिटेल्स, ॲमेझॉनच्या लिंक वगैरे सगळं काही दिलं जाईल. तर हे होतं पहिलं प्रोडक्ट. आणि त्याच्यानंतर बघा हे याचे 2 प्रोडक्ट रिसीव झालेले आहेत, जे की मी याचं अनबॉक्सिंग केलेलं. तर
बॉडी स्प्रे तुम्ही बघू शकता. तर हे सुद्धा खूप सुंदर रिझल्ट आहे, कारण मी स्वतः केलेलं आहे माझ्यावरती. आणि याचा जेव्हा व्हिडिओ प्रमोशनचा पडेल तेव्हा तुम्ही बघचाल एकदम ग्लोईंग सीन आणि खूप सुंदर दिसते. तर याचे आपल्याला 2 प्रोडक्ट रिसीव झाले होते, त्यातलं आता एक दाखवते आहे, एक अजून पॅकिंगमध्येच आहे. तर जेव्हा याचंसुद्धा करेल तेव्हा याचे डिटेल्ससुद्धा तुम्हाला भेटतील. बट हे स्वतः मी यूज केलेलं आहे हे प्रोडक्ट, त्याच्यामुळं हे खूप सुंदर आहे. ज्यांना घ्यायचं असेल तेव्हा जेव्हा मिनी ब्लॉग येईल त्याच्यामध्ये तुम्हाला लिंक ॲमेझॉनच्या आणि त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिले जातील. तर हे 2 आपल्याला प्रोडक्ट भेटलेले आहेत. आता हे फक्त एकच दाखवते, कारण आता मी हे एकच खोललं. जेव्हा मी याचं प्रमोशन करणार आहे तेव्हा जे सेकंड याचं आहे त्याचं ओपनिंग तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये दिसेल. तर बघा, हे 2 आपल्याला हेअर रिमूव्हलचे क्रीम रिसीव झालेले आहेत आणि हा हॉट एअर ब्रश आपल्याला रिसीव झालेला आहे. हे तिन्ही प्रोडक्ट आपल्याला अर्बन योग यांच्याकडून रिसीव झालेले आहेत. जेव्हा मी याचे प्रमोशन कोलॅबरेशन देईल सो तेव्हा मी तुम्हाला याच्या लिंक वगैरे सगळं काही डिटेल्स देईल. प्लस जेव्हा मी स्वतः यूज करेल, कारण मी कोणती जरी प्रमोशनला वस्तू आली किंवा साडी असेल किंवा प्रोडक्ट असतील, मी पहिले स्वतः चेक करते आणि त्याच्यानंतर मी प्रमोट करत असते. तर मी पहिले हे स्वतः यूज करेल आणि नंतर याचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो मी आता याचं अनबॉक्सिंग तर करून घेतलेलं आहे आणि जर घ्यायचं असेल, हे स्वतः मी आता यूज केलेलं आहे त्याच्यामुळे याचा रिव्ह्यू देऊ शकते की खूप सुंदर आहे. पार्लरला वगैरे जायची गरज नाही आणि एकदम स्मूथ होतात हात वगैरे, रफ वगैरे होत नाही, रॅश वगैरे येत नाही. सो मी तर सजेस्ट करेल की तुम्ही खरंच हे वापरा म्हणून प्रोडक्ट पार्लरला वगैरे जाण्यापेक्षा. आणि आता हा जेव्हा मी यूज करेल तर याचा रिव्ह्यूसुद्धा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. तर बघा, असा होता आपला ब्लॉग. तर तुम्ही बघू शकता, ही सुंदर अशी साडीसुद्धा आपल्याला इंस्टाग्रामच्या एका पेजकडून रिसीव झालेली आहे, म्हणजे COD कलेक्शन या पेजकडून. फॅब्रिक खूप सुंदर आहे साडीचं आणि खूप शायनी साडी आहे. तुम्ही साडी बघू शकता. हा असणार आहे त्याचा पदर म्हणजेच पल्लू आणि लेंदी साडी आहे. घ्यायची असेल तर तुम्ही माझं इंस्टाग्रामचं पेज एकदा चेकआउट करा आणि तुम्हीसुद्धा नक्की बाय करू शकता, कारण क्वालिटी खूप सुंदर आलेली आहे. मी सकाळीच याचं ओपनिंग केलेलं आहे व्हिडिओ आणि त्याची ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर आहे, कारण ब्लाऊजवरती सुद्धा आपल्याला डिझाईन येणार आहे. तुम्ही ब्लाऊज बघू शकता. ब्लाऊज आणि हँडवरती सुद्धा याच्या डिझाईन येणार आहे आपल्याला. सो घ्यायची असेल तर लवकर जा, त्यांना मेसेज करा आणि तुम्हीसुद्धा खूप सारी शॉपिंग करा. आणि हा ब्लॉग आता मी इथेच थांबवते, कारण आत्ता बघा ब्लॉग तर झालाच, तुम्ही पाहिलं बिर्याणी वगैरे झाली, खूप छान झालेली. सकाळी जे अनबॉक्स केलं होतं तर आता मी तुम्हाला प्रोडक्टसुद्धा दाखवले. तर हा ब्लॉग मी इथेच थांबवते. कसा वाटला सांगा. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर करा आणि तुमचं खूप सारं प्रेम द्या. सर्वांनी सर्वांची काळजी घ्या. धन्यवाद.